तुम्हाला ही चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी वर्षभर टिकणारे आवळ्याचे आंबट गोड लोणचे बनवायचे आहे का? तर रील शेवटपर्यंत नक्की पहा. पाव किलो आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि 15 मिनटं वाफवून घ्यायचे. वाफवून थंड झाल्यानंतर याच्या कळ्या ज्या आहेत त्या वेगळ्या करून घ्यायच्या अशा पद्धतीने. त्यानंतर एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचं, 1 चमचा बडीशेप घालायची, पाव चमचा मेथी, पाव चमचा हिंग घालायचं आहे. त्यानंतर आलं 1 चमचा किसलेलं घालायचं आहे आणि ह्या ज्या आवळ्याच्या कळ्या आपण वेगळ्या केलेल्या आहेत त्या घालायच्या. त्यानंतर बेसिक मसाले जसं की अर्धा चमचा धनेजिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा बडीशेप पूड घालायची. चांगलं मिक्सअप करून घ्यायचं. 1 वाटी गूळ घालायचा. गूळ वितळतो आणि आवळ्याला पाणी सुटतं. त्यानंतर हे मिश्रण थोडंसं सैलसर होतं. लो गॅसवर आवळा चांगला शिजवून घ्यायचा. त्यानंतर पाव चमचा काळं मीठ घालायचं आणि मिश्रणाला 1 तारेपर्यंत शिजवून घ्यायचं. तर इथे आपलं चटपटीत आवळ्याचं लोणचं तयार होतं. मग वाट कसली पाहताय? लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.